आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पक्षविरहित जाहीर मेळावा घेतला। विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर कोणत्याही नेत्याचा फोटो लावण्यात आला नव्हता। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना पुन्हा जनतेने निवडून न देता पर्यायी म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांना निवडून द्या असे आवाहन रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणामध्ये केले आहे। त्यामुळे पुन्हा एकदा फलटण येथील महायुतीला वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं। अहो तुम्ही कुठलंही धरण घ्या तर पाया मीच घातले, पाया मी घातलेला आहे तर जरा थांब जरा बघ। या सगळ्या गोष्टीचा विचार करून सारासार बुद्धीने आपण निर्णय घ्यायचा आहे। मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजू बाबांना मिळवायची जीवाची परिकष्टा मी करणार आहे आणि नाहीच मिळाला तर ह्यालाही मिळवून देणार नाही। काय झालं तरी मिळवून देत नाही। त्याला कुठं जायचं आहे तिथं जा आणि गेलाच तर अजून 1 महिन्याने बोलीन काय करायचं। शांडव झाले जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा, तेच करायला लागणार आहे। आणि हे कसं आहे की तुम्ही आज जे बोलताय सगळ्यांची मजा बघितली मी। अरे खटावची माणसं त्यांनाही आपल्याला त्यांचा विचार करायलाच लागणार आहे। त्यांना तर आपल्याहून जास्त भोगायला लागते, आपल्याहून जास्त भोगायला लागते। आणि माळशिरसमध्ये यांना त्यांना माहीत नाही आहे काय चालते। प्रशासन DYSP आणलाय, रानगड्डा बघितलाय का DYSP आपला एवढा असेल। प्रांत त्यांचा, तहसीलदार त्यांचा, हवालदार त्यांचा, अमुक त्यांचं, सगळं त्यांचं। मग आम्हाला पाकिस्तानचा व्हिसा तरी जा, तिकडं जातो आम्ही। घ्या तुम्ही तुमचं काय करायचं ते, आता युरोपचा द्या। या सगळ्या गोष्टीचा विचार करा। आपले अस्तित्व ही माझं केलेलं काम पुढे नेणारा सक्षम असा माणूस संजू बाबांशिवाय कोण आहे एवढं मला सांगा। माझा भाऊ आहे, माझ्या घरातला आहे। या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी 6 मतदारसंघात आपल्याला संदेश द्यायचा आहे। संदेश जाणार आहे आणि गेलेला आहे, त्याची यंत्रणा लावूनच मी इथं आलेलो आहे। आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं जसं त्यांचं काही फारसं तिथंही फारसं चालतं अशातला भाग नाही। त्यांचं काय चाललं आहे ते चालून द्या। लोकशाहीत त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्यांनी त्यांचं करावं, आमचं आम्हाला करून द्या। आणि परवाच्या सभेत काय बोलले?